बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावर ठाकरेंच्या सेनेत दोन मतप्रवाह असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्या असं एका गटाला वाटतंय, तर सुनेत्रा पवार यांना पाठिंबा का द्यावा असा सवाल दुसऱ्या गटाकडून विचारला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राहुरीत पवारांनी उमेदवार दिला नाही तर आपण द्यावा असं सुद्धा काही नेत्यांची पक्षातल्या भूमिका असल्याची माहिती समोर येते। बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, म्हणजे विधानसभा पोटनिवडणूक बारामती आणि राहुरीची, मात्र त्यावरून जो काही हा सगळा वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत, वेगवेगळे भूमिका समोर येत आहेत, त्याकडे नेमकं कसं बघायचं आणि कधीपर्यंत ठाकरे सेनेची भूमिका स्पष्ट होऊ शकते? बघा, महाराष्ट्रात विधानसभेच्या दोन निवडणुका पार पडता आहेत आणि पोटनिवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आता एक दिवस शिल्लक उरला असताना महाविकास आघाडी असेल आणि शिवसेना युबीटी मध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळतो आहे। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा ट्विस्ट असल्याचं म्हटलं जात आहे किंवा तशी आपल्याला माहिती मिळते आहे। सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चर्चा जरूर झाली आहे, मात्र अद्याप पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला नाही असं संजय राऊत यांनी आज सकाळी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सूत्रांच्या हवाल्यानं उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचं वृत्त काल प्रसारमाध्यमांमध्ये झळकलं होतं। यासाठी कारण ठरलं होतं की सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोनवर पाठिंबा देण्याची विनंती केली होती। या पाठिंब्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दोन मतप्रवाह दिसत आहेत। एका गटाला असं वाटतं आहे की आपण सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला पाहिजे, तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की आपण सुनेत्रा पवार यांना पाठिंबा का द्यावा। सुनेत्रा पवार ह्या भाजपच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार आहेत आणि भाजपच्या पाठिंब्यावर त्या निवडणूक लढता आहेत। तसंच अजित पवार हे महाविकास आघाडीत जेव्हा होते आणि लक्ष्मण जगताप जे भाजपचे आमदार होते त्यांचं निधन झालं होतं, त्यावेळेसही अजित पवार यांनी तिथे एनसीपी पक्षातर्फे नाना काटे या उमेदवारांना संधी दिली होती आणि नाना काटे यांना चांगली मतही मिळाली होती। त्यामुळे असं एक म्हटलं जातंय की का पाठिंबा द्यावा, आपण निवडणूक लढली पाहिजे। आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही शरद पवार गट जर निवडणूक लढणार नसेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ही निवडणूक लढली पाहिजे असंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या मोठ्या काही नेत्यांना वाटतं आहे। नक्कीच नक्कीच। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती।